करवीर हा कोल्हापुरातील मोठा मतदारसंघ असून त्यामध्ये करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांचा समावेश होतो। त्यामुळे इथे वेगवेगळ्या गटांची मोठी ताकद पाहायला मिळते। एकीकडे करवीर हा माजी आमदार PN पाटील यांचा गड समजला जातो, त्यामुळे सध्या त्यांचे पुत्र राहुल पाटील हे स्ट्रॉंग दिसतायत। तर दुसरीकडे नरके गट ही प्रभावी असून माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांचा देखील चांगला होल्ड आहे। अशा जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे सावकर यांचं पन्हाळा तालुक्यावर वर्चस्व असून त्यांनीही मतदारसंघावर दावा केलाय। असं सगळं असताना गगनबावड्यात सतेज उर्फ बंटी पाटलांचा होल्ड आहे। त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात इथून झाल्याने त्यांनाही मानणारा गट इथे आधीपासून आहे। त्यासोबतच लोकसभेला इच्छुक असलेले डॉक्टर चेतन नरके यांचंही कार्यक्षेत्र हेच असल्याने त्यांना डावलून राजकारण करताच येणार नाही। अशा या गटातटाच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या करवीरचा पुढचा आमदार कोण, कुणाची किती ताकद आहे आणि नेमकं कोण बाजी मारेल याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी आणि आपण पाहताय नादखळा। माजी आमदार PN पाटील यांच्या आकस्मिक निधनाने या मतदारसंघाचं नेतृत्व मुलगा राहुल पाटील यांच्याकडे आपसुकच आलं। त्यामुळे सहानुभूतीची लाट असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचं सध्या चित्र आहे। त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे। त्या दृष्टीने राहुल पाटील यांनीही जनसंपर्क वाढवला असून ते कामाला देखील लागले। त्यांच्या पाठीशी बंटी पाटील असून खासदार शाहू महाराज यांनी देखील काही दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात त्यांची उमेदवारी जाहीर देखील केली। त्याला बंटी पाटलांनी सहमती दर्शवत महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे राहुल पाटील हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहे। त्यांच्या विरुद्ध महायुतीकडून सगळ्यात स्ट्रॉंग दावा शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा आहे। कोल्हापुरातील शिंदे सेनेची प्रबळ दावेदारी असलेल्या मतदारसंघापैकी हा एक मतदारसंघ आहे। नरके यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात देखील केली। त्यामुळे राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके अशीच फाईट होण्याची दाट शक्यता आहे। असं असलं तरी महायुतीत दावे प्रतिदावे केले जात आहेत। सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्याने आधीच आपला उमेदवार जाहीर केला, तर तिकडे भाजप देखील मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे युतीत सर्व काही आलबेल असल्याचं चित्र नाहीये। तर लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचा फटका नरके यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशात राहुल पाटील यांना दिवंगत आमदार PN पाटील यांची सहानुभूती कितपत उपयुक्त ठरते ते पाहावं लागेल। तर सतेज पाटील यांची मोठी ताकद या मतदारसंघात असून त्याचा फायदा होऊ शकतो, पण शिवसेनेचाही होल्ड असून चंद्रदीप नरके हे माजी आमदार आहेत। त्यांचा गट स्ट्रॉंग असून कुंभी कारखाना, कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे टफ फाईट होणार हे मात्र नक्की आहे। त्यात अरुण नरके गट देखील ऍक्टिव्ह झालाय। गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, जे की चंद्रदीप यांचे चुलत बंधू आहेत, त्याचाही लोकसभेमुळे एक बेस तयार झालाय। ते आता नेमकी कुणाला मदत करतायत, ते काय निर्णय घेतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्यात विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षानं आपला उमेदवार जाहीर केलाय। त्यामुळे सावकर यांची नेमकी भूमिका काय त्याचा देखील परिणाम महायुतीच्या उमेदवारावर होणार आहे। या ठिकाणी कोरे यांची ही ताकद असून ते भाजपचे मित्र पक्ष आहेत, मात्र त्यांना जिल्ह्यात काही जागा लढवायच्या असल्याने त्यांनी प्रामुख्याने करवीरवर दावा केला। त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भवितव्यासाठी ते काय निर्णय घेतात यावर बरंचसं अवलंबून असणार आहे। काही दिवसापूर्वी कोरेंनी मेळावा घेत संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली। पन्हाळा तालुक्यातील जवळपास 68 गावांचा समावेश या मतदारसंघात असून तिथे जनसुराज्याची मोठी ताकद आहे। तर संताजी घोरपडे हे कोरोना काळातील जनसेवा मतदारसंघातील जनसंपर्काच्या जोरावर कामाला देखील लागले। त्यामुळे दोस्तीत कुस्ती अशी महायुतीची परिस्थिती दिसते। आता सावकर आपलं वजन नेमकं कुणाच्या, सतेज पाटील की भाजपच्या पारड्यात टाकतात हे पाहावं लागेल। त्यांना आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची असून जिल्ह्यातील काही जागा निवडून आणून मंत्रिपदावर दावा सांगायचा आहे। त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या सगळ्यात लोकसभेतलं शाहू महाराजांचं 70,000चं लीड, सहानुभूती आणि नेटवर्क पाहता महाविकास आघाडीचे राहुल पाटील यांचं पारडं सध्या तरी जड दिसते।
असं असलं तरी चंद्रदीप नरके हे अंतर्गत तडजोडीत माहीर असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्या जोरावर ते डार्क हॉर्स ठरू शकतात. या सगळ्यात तुम्हाला काय वाटतं? करवीरचा कारभारी कोण होईल? थेट लढत होईल की तिरंगी सामना? तुमची मतं आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आमचं नाद खोया चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.